मुंबई केंद्र आहे. ग्वाल्हेर घराण्याचे थोर गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकणार आहात. हा आवाज होता ग्वाल्हेर घराण्याचे थोर गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचा. काल दिनांक 22 ऑगस्ट रोजी ग्वाल्हेर येथे त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांना वाहिलेली ही आदरांजली. पंडितजींचा दीर्घ सहवास लाभलेले ग्वाल्हेर परंपरेचे गायक श्रीयुत शरदचंद्र आरोलकर, श्रीमती नीला भागवत यांच्याशी पंडितजींच्या संबंधी आठवणी सांगतात. व पंडित घराणं मूळचं कुठलं? पंडित हा वंश पुण्याच्या बाजूला चिंचवड, तिथे मला माऊ काका म्हणजे एकनाथ पंडितांची माहिती सांगितली थोडी बहुत. त्याप्रमाणे पुण्याला हे चिंचवडचे ठिकाण आहे, तिथले ते मूळचे लोक होते. पण 1857च्या आसपास ही मंडळी हे जे विद्वान पुरोहित म्हणून तिकडे त्या दरबारात नेले गेले. त्यांचे कृष्णरावांची जी इतर 3 चुलते असा गोपाळ काका, गंपू काका आणि शंकर पंडित हे वडील आणि माऊ काका हे सगळ्यात धाकटे. तर त्यापैकी जे वडील सगळ्यात त्यांचा जन्म पुण्याला झालेला आणि बाकीच्यांचा तिथे झालेला अशी मला त्यांच्याकडून माहिती. ग्वाल्हेरला झालेला. 1864 हे शंकर पंडितांचा जन्म, 1867 एकनाथ पंडित म्हणजे माऊ काकांचा जन्म असं त्यांचं आहे. आणि 1893 यांचा 1893 कृष्णराव पंडित. आणि ते घाल झालं काही अत्यंत हे लोक सगळे गाण्याचे मोठे प्रेमी असल्यामुळे आणि ते एक वातावरण असं होतं तिथे मराठीच्या सगळे महाराष्ट्र हजू तुकार यांच्याशी त्यांचे अत्यंत घसडीचे संबंध आले. आणि यांच्या विष्णुपंतांच्या बद्दल हजू तुकांना फार आदर असायचा, अत्यंत आदर असायचा. विष्णुपंत म्हणजे पंडितांचे वडील आणि आजोबा, कृष्णरावांचे आजोबा. हा कृष्णारावांचे आजोबा शंकर पंडितांचे वडील. त्यांच्याविषयी अत्यंत आदर असल्यामुळे सांगा का ते नेहमी त्यांना घरोब्याचा ही मुलं ही घरोब्यासारखी वागत असत. म्हणून यांना गाण्याची तालीम जी मिळाली ती अशी अशी अगदी घरोब्याची मिळाली. आणि लहान मुलं सारखी आवडत असायची. आणि ही जी या मुलांच्या गाण्याकरता ओढा पाहून सांगायचा पहिल्यांदा बडे बाळकृष्ण माझ्या माहितीप्रमाणे हद्दुखाचे शिष्य होते. कारण त्यांनी जरा आमच्या राज काय म्हणतात त्याला जयदेव कवीच्या ह्यांना अष्टपद्यांना चाली ज्या लावल्या आहेत त्या त्याने बडे बाळकृष्ण बुवांनी लावल्या. की त्यावेळी पहिल्यांदा लहान असताना त्याने त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि काय झाले काय म्हणा ते थोडं बहुत त्यांनी हे दिले. पुढे मग जरा मोठे झाल्यावर
हद्दूकडे पाठवायला लागले, हद्दुखाकडे पाठवायला लागले. आणि हद्दुखांची तालीम बरेच वर्ष 7-8 वर्षात त्यांना अशा लहान वयात मिळाली. म्हणजे आता पहा 67 एक माऊ काका म्हणजे एकनाथ पंडितांचा जन्म, आणि 1883 साली हद्दुखा वाढले त्यांच्या, मला जी खरी माहिती मिळाली. तो पण हे तिथे दोघे भाऊ शंकर पंडित आणि एकनाथ पंडित 1915 साली वाढले. आणि यांचा 1893चा जन्म. म्हणजे यांना किती संस्कार झाला असेल शंकर पंडितातून कळली तालीम का. आणि त्याच्यात त्यांचा सारखा सहवास. तर असा एक जबरदस्त एक सोन्या काळ जो ग्वाल्हेरचा सुवर्ण काळ म्हणून होता, सुवर्ण काळाचा शेवटचा जो हा भाग, त्याच्या याच्यामध्ये यांनी बराचसा मनमोहक गाणं ऐकलं, खूप तयारी करून घेतली गेली असे त्याच्यापेक्षा आणखी जास्त आत्महत्या कुठे मिळणार. त्यामुळे यांना ते श्रवण म्हणा, याने म्हणा प्रत्यक्ष जे त्याचा घास भरवावा असं गाणं मिळालं. त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं म्हणजे ग्वाल्हेरच्याच गाण्याचं घडलं की अस्थायी पेश करणं हा ग्वाल्हेरच्या गाण्याचं मर्म. आणि त्या अस्थायीमध्ये मागे एकदा मी म्हटलं होतं तसं एक त्याचं सौंदर्य असतं, लावण्य असतं, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची जी काही अशी सटल काय म्हणतात त्याला असं जसे कृष्णाचं लास्य असतं ना तशी त्याची हे आहे, ते सगळं त्याच्यामध्ये असल्यामुळे. आणि ते यांच्या गायकीतून पण फक्त यांचा स्वभाव जरा करारी असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्फोटक गाणं जास्त झालं. शंकर पंडितामध्ये हे वैशिष्ट्य होतं की बघता बघता एकदम त्या असायला हात घातला, एकदम कुठे कुठे कशी फिरेल ते सांगताय, पण ते आपण ऍप्रिशिएशन जसं असेल तसं व्हायचं. आणि हे या गायकीचं या लोकांचं वैशिष्ट्य पंडितजींच्या सुद्धा गाण्यामध्ये पुष्कळ ठिकाणी आढळलं आहे. ते सगळं गाणं वाटते ग्वाल्हेरचे 3 वर्षी महारथी अधू सुखा नथुका तिघांच्या वृत्तीप्रमाणे गाणं फुललं गेलं. कारण इतके सगळे जे पैलू त्याचे ते सगळे पैलू जे पॉसिबल पैलू आहेत का असं इव्हॉल्व म्युझिक त्याच्यामध्ये सगळे पैलू झाले. आणि त्याच्यातले मग या शिष्यमंडळीमध्ये ज्यांच्या जसं जमलं तसं त्यांनी घेतलं. तर कृष्णरावमध्ये हे स्पेशालिटी होती. हे सगळे कारण अष्टांग जे गमकाची जी 8 अंग आहेत त्या अंगाने ती वास्ती फिरवली जात असे. त्याच्यातली ही मीन हे मुख्य असतं. हा मीन शब्दासकट मीन, व्यंजनासकट मीन का ही यांच्या गाण्यातली जे वैशिष्ट्य ही तुम्हाला नीटपणे तुम्हाला याच्यामध्ये बारकाईने पाहिलं तर तुम्हाला आढळते. आणि जबरदस्त हुकमत आढळते. ती हुकमत त्याच्याशिवाय तर तुम्ही जे मनात आणलेली जी आकृती आहे ती हुकमत हुकूमी पेश करणं हे तर त्याचं असतं. असं जाणवतं बुवा की त्यांच्या गळ्याची धाव ही चौफेर अशी दिसते त्यांच्या गाण्यामध्ये. गळ्याची प्रतिभेची पाहिजे, प्रतिभा पाहिजे, मग गळा तिथे ह्या दृष्टीने त्यांनी म्हणून परत वृत्तीचा संबंध येतो ना. त्यावेळी पंडितांच्या गाण्याच्या काही नीट काही लोकांचे गैरसमज झालेले आहेत. व शिकत असताना तुम्हाला काय वाटलं त्यांच्याकडे? शिकत असताना काय असतं की फंडामेंटल्स काही जी तुमची बेसिक हे असतात ती तालीम कायदा आहे. ते कायदा हा त्यांच्या ह्याच्यामध्ये जो ग्वाल्हेरचा कायदा होता असताही पहिल्यांदा अगोदर असत्याच निर्णयाची बसवून घ्यायच्या. आधी साध्या असतील मग त्याच्यापेक्षा कठीण असतील मग कठीण असतील असं काढून ते त्या पद्धतीने त्यांचं अगोदर असतं यांचं हे करायचं. एक गोष्ट विचारते मी, पंडितजी असं म्हणायचं नेहमी की आम्ही एका हाताने डग्ग्यावर ताल धरायचो, दुसऱ्या हाताने तंबोरा वाजवून रियाज करायचो. तसं शिकवताना ते स्वतः ताल धरून? हो, आणि आम्ही अभ्यास तसाच केला. नुसतं तंबोराने ते एकतारीवर करायचा. हे करायचं नुसतं तंबोरावर अभ्यास नाही करायचा, ते एकतारीवर म्हणजे कमीत कमी आणि त्याच्या आधारावर एका हातात डगा घेऊन तुमचा सबंध दोघांचा शब्द सूर आहे त्याचा एकजीव होणं हे. आणि त्याप्रमाणे त्यांनी जसा केला तसा आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे अभ्यास करून पाहिलं का प्रत्यक्षात. तर ही कारण हे करावंच लागत असे, त्याच्याशिवाय तुमची पुढची बैठकच तयार होत नसते. तुम्ही जेव्हा मैफलींना वगैरे जायचा किंवा संगत करायचा तर त्यावेळेला काय तुमचा अनुभव? पंडितजींचं काही ठरवून काही करायचं आणि आमच्या पद्धतीमध्ये नाहीये. तिथे काय सुचेल
काय ऑडियन्स कसा तरी तसा आणि बरं सुरू केल्यावर मग तिथे थांबणं नाहीये. आता सूर भरायचा आणि सूर लावायचा आणि मग तालावर टेकायचं वगैरे वगैरे सुरू अशा. आणि एक मजा येते की तुम्ही त्यांचे त्यामुळे पंडितजींच्यावर सूर लावणं किंवा हार्मोनियम वाजवणं किंवा कोणतेही फार कठीण वाटलेलं. व त्यांच्या अशा मैफली म्हणजे एक सकाळी एक संध्याकाळी आणि तिसरी रात्री आणि या तिन्ही मैफलींना ते वज्रासन घालून अखंड बसून गात असते. वज्रासन अखंड नाही. त्यांचं काय होतं आमच्या गाण्याची पूर्वीची एक पद्धत होती त्यांना का वज्रासन घालून बसायचं त्यांना का. ती मला वाटतं ते एक महाराज होते त्यांनी सुद्धा मला एकदा सांगितलं होतं. आम्ही बिद्दू बंदरला गेलो होतो सिंधामध्ये. तर देखो बेटा हे वज्रासन झालं की बैठो. तिथे पंडितजींनी त्या कधी कधी ज्यावेळेस त्यांच्या ज्या जोरकस ज्यावेळेस विशेष हे निघायचं त्यावेळेस मग ते त्या वज्रासनावर बसायचे. तर असं आहे की सारखं नेहमीच वज्रासन नसायचं पण मैफल म्हणजे हातवारे किंवा अत्यंत मर्यादित जितकं हवे तितकंच होते. याच्यावर त्याच्या पलीकडे हातवारे किंवा तोंड वेळ वाकडं करणं मान हलवणं. बैठक स्थिर पाहिजे. शुद्ध मुद्रा सुरू आणि या दुखाची पहिली सांगणी होती. आदिवासी का कोणा त्या लोकांचं असं वेड्या वाकडे डोळे नाक कान मान हलवणं हात हलवणं हे कुठे जाणार. हे मग कसं तुम्हाला माहिती आहे तो पुतळ्यासारखा कोण गातं हे मग बाजूला सांगायचे मागून काय कोण गाते मैफली ते समजतच नसते. व तुमच्या बरोबरीने शिकणारे असे कोणी नामवंत गवई किंवा शिष्य पण शिष्य मी नामवंत म्हणू शकत नाही. ते अमृतपोळे होते मोरघोडे होते तिथे जोशी म्हणून चांगले गाणारे होते. सगळ्यांनाच कसं आउटलेट मिळालं नाही. म्हणजे अमृतपोळे ज्याला जालंधरला वगैरे जरा गाडले वाढले. बाकी असं कोणी असं काही शिकलेलं पुष्कळ अशी काही विलक्षण तयारी करून बाहेर आले तसं असं काही दिसत नाही. तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये कुठे नोंद मिळत नाही. ख्याल गायकीच्या इतिहासाचं हे शेवटचं पान आज मिटलं असं आपल्याला म्हणायला लागतंय. संगीताचे गाढे विद्वान श्री के.जी. गेंडे कृष्णराव शंकर पंडित यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले, ग्वाल्हेर घराण्याचे एक आधारस्तंभ म्हणून ज्यांना आम्ही आजवर ओळखत आलो ते पद्मभूषण पंडित कृष्णरावजी शंकर पंडित. कालच अचानक त्यांचं देहावसान झालं. गेल्या 12 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांचं शेवटचं दर्शन मला घडलं होतं. तसं पाहता पंडितजींचं प्रथम दर्शन मला 1936 मध्ये झालं होतं. त्यांच्या कित्येक मैफिली त्यानंतर मी ऐकल्या आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की बंदिश जी ग्वाल्हेर घराण्याचा एक महत्वाचा घटक आहे. बंदिश कशी मांडावी, तालाशी कसा खेळ खेळावा या गोष्टी सहजरित्या ते करू शकत. कोणताही तबलिया असो कोणताही ताल असो ते हमखास सीमेवरती येणार हे ठरलेलं. मला आठवतं माझे गुरुवर्य राजा भैया पण मला सांगत असत, अरे तुम्ही लोकांनी त्यांचं गाणं काय ऐकलंय ते जवानीमध्ये जेव्हा गात असत तेव्हा हुबहुब ते आपल्या वडिलांची फोटो कॉपी उभे करत. शंकर पंडितींचे हे चिरंजीव काही काळ साताऱ्याला येऊन राहिले होते आणि इकडचे एकंदर गाण्याची तयारी वगैरे बघून त्यांनी आपल्या गाण्यामध्ये एक नवीन आविष्कार करून त्या ग्वाल्हेर गायकीला एक नवीन वळण दिलं त्यांनी. पण ज्या मुख्य गोष्टी ग्वाल्हेर घराण्यामध्ये कसोशीने पाळले जात असत, अस्थायी यंत्रा संपूर्ण म्हणणं,
एका क्रमाने त्याची बढत करणं, मग लयीशी खेळणं आणि सपाट ताना किंवा कूट ताना ज्या ग्वाल्हेरमध्ये एक विशेष आपलं स्थान ठेवतात, त्याच्यावरती त्यांचं प्रभुत्व अवर्णनीय होतं. मला आठवतं, एकदा ते दिल्लीला पुरिया गात होते. सपने में आए पियरवा, आणि अशा काही जागा त्या गेल्या की लोक विस्मित होऊन गेले की कसे एक न कल्पना करू शकत नाही अशा वेगवेगळ्या अंगानी ते समीवरून मिळत असत. तसंच टप्पा म्हणा, चतरंग म्हणा, त्रिवट म्हणा, चिजांचा तर त्यांच्याकडे भंडारच होता. कारण त्यांच्या घरी खुद्द शंकर पंडितांचे उस्ताद निसार हुसेन खां साहेबांचं वास्तव्य असायचं. त्यामुळे घरीच गंगोत्री होती. वडिलांशिवाय त्यांना निसार हुसेन खां साहेबांची पण तालीम मिळाली होती आणि त्यामुळे घरच्या वातावरणामुळे त्यांना संगीतिक वाक बाळकडू कित्येक वर्ष लाभलं आणि अतोनात परिश्रम करून त्यांनी आपलं एक अस्तित्व या घराण्यात कायम ठेवलं होतं. गेले कित्येक वर्ष आपल्या प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे ते मैफिलीत गाणं त्यांनी बंद केलं होतं. त्यांनी तरी पण घरी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी विद्यादान करण्याचं चालूच ठेवलं होतं. त्यांचे सुपुत्र लक्ष्मण पंडितजी, तसेच सारोळकर आणि कित्येक असे शिष्य त्यांचे झाले की ते त्यांची गायकी, मला विश्वास आहे की जिवंत ठेवून या ग्वाल्हेर गायकीला अधिकाधिक समृद्ध करतील अशी मी खात्री बाळगतो आणि या महान कलाकारांच्या चरणी माझी ही अल्पश्री श्रद्धांजली अर्पित. एक संगीत रसिक आणि संगीताचे अभ्यासक श्रीयुत R.C. भट्ट पंडितजीबद्दल बोलताना म्हणाले, श्री कृष्णराव शंकर पंडित जी के निधन पर आज बरबस उनके सम्मान में अश्रु प्रवाहित हो आते हैं जब हम ये सुनते हैं कि ग्वालियर घराने का एक दैदीप्यमान नक्षत्र अस्त हो गया. पंडित कृष्णराव जी का मेरे परिवार से एक बहुत पुराना संबंध रहा और अक्सर वो मथुरा मेरे घर और मेरे परिवार में आकर रहा करते थे. मुझे 1950 की एक संगीत गोष्ठी का स्मरण आज आता है. जब आप मथुरा पधारे, करीब 1950 की बात है, तो आपका गायन यमुना नदी में नौका के ऊपर वहां के मथुरा के और ब्रज के संगीत श्रोताओं द्वारा रखा गया था. आपके गायन शैली और आवाज के लगाव, स्वरों के चमत्कार और कानों की क्लिष्टता होते हुए भी उन्होंने हर व्यक्ति जो नौका में विहार कर रहे थे उनका तो मन मोहा ही, लेकिन यमुना नदी के किनारे इधर पार और उधर पार सैकड़ों आदमी उनके गायन को दूर से सुन रहे थे. उस वक्त
ना कोई माइक था, ना कोई इस तरह के इलेक्ट्रॉनिक उपकरण थे। एक आवाज का एक दमंगपना, आवाज का एक वॉल्यूम था जो उस व्यक्ति में था, उस संगीतज्ञ में था। इसी दौरान मेरा संपर्क उनसे परिवार में आया। मेरे चाचा आनंद बिहारी तेलंग और मेरे फूफा पद्मनाभ चक्रवर्ती, उन दोनों के गायन की शिक्षा पंडित जी के चरणों में ही हुई। ग्वालियर जाके इन्होंने सीखा। तो कई बार मुझे ग्वालियर में सराफे में इनका एक विद्यालय चलता था और बृहस्पतिवार को उनकी एक संगीत गोष्ठी का प्रोग्राम हुआ करता था। तो मैं बाल सुलभ अपनी उत्सुकतावश वहां जाया करता था। तो मैंने उस वक्त देखा कि उनके सिखाने में और उनके प्रदर्शन में एक अनुशासन, एक नियमबद्धता और एक शालीनता और परंपरावादी उनका दृष्टिकोण था। चाहे वो ख्याल हो, चाहे वो टप्पा हो, चाहे वो सरगम गीत हो, चाहे वो लक्षण गीत हो, चाहे वो तराना हो, वो तैयारी के साथ साथ एक शास्त्रोक्त नियमबद्धता और परंपरा को प्रमुख स्थान देते थे। और उनकी गायकी का, उनके शिक्षण का एक ये ही बहुत बड़ा योगदान हमारे संगीत जगत को उनका पाया जाता है। इसके अलावा आकाशवाणी से संबद्ध होने के नाते 1960 में आप जब भोपाल से प्रसारण करते थे तो उस दौरान मैंने उनको बहुत निकट से, बहुत आत्मीयता से उनके कार्यक्रमों को रिकॉर्ड किया, देखा और सुना। उनकी विशेषता एक हो तो हम बखाने, लेकिन सबसे बड़ी बात उनकी जो गायन की शैली के अलावा जो एक पंक्चुअलिटी, एक समय की बद्धता और रागों की शुद्धता और सच्चाई के साथ साथ रागों में और बंदिशों में जो उनके प्रवाह और साहित्य और श्रृंगार, भक्ति, इनका अनुपम संयोग, इनका अनुपम संगम उनकी बंदिशों में पाया जाता था। एक बात मुझे स्मरण आती है, उनका एक विचार था कि जब आकाशवाणी में पूर्व रिकॉर्डिंग की पद्धति शुरू हुई और जीवंत प्रसारण न होकर पहले ही कार्यक्रमों को ध्वनांकन करने की स्थिति आई, तो उनका विचार था कि ये अधिक अच्छी नहीं है। वो पहले संगीतज्ञ थे जिन्होंने इस विचार को सबसे पहले रखा और उनका कहना था कि यदि कोई राग आप आज से 30 दिन बाद या 20 दिन बाद रात को प्रसारित करना चाहते हैं, उसको आज दोपहर में रिकॉर्ड करने से वो भाव, वो समय और जिसे हम कहते हैं मूड और राग का लालित्य नहीं बन पाता है। तो उनका एक सुदृढ़ विचार था कि संगीत एक समय सापेक्ष है, समय के साथ साथ उसका प्रहर सापेक्ष है और स्थान सापेक्ष है, तभी वो एक प्रभावी और फलीभूत होकर चमत्कार पैदा कर सकता है। आज मैं अपने अत्यंत दुखी हृदय से उनके चरणों में उन्हें श्रद्धांजलि करता हूं।
दूर दूर जांदा वाहिवे चल नहीं आंदा मेरा मिया ऐसी ग्वाल्हेर घराण्याचे थोर गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांना वाहिलेली श्रद्धांजली आता आपण ऐकलीत.